अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला आपल्या गुलाबराव पाटील साहेबांचं अभिनंदन करेन आणि देशाचे पंतप्रधान यांचं अभिनंदन करेन की माझ्या मतदारसंघात 144 पाणी पुरवठ्याच्या योजना गावांच्या दिल्या आणि 80% कामं त्याची पूर्ण झाली. माझा फक्त सरकारला प्रश्न असा आहे की ही कामं करताना काही योजनांमध्ये पाईपलाईनचा पुरवठा सरकारने केला आणि आता 4,800 रुपयेचा निधी हा महाराष्ट्र सरकार देणार आहे. जवळपास 26,000 कोटी रुपये केंद्र सरकार आपल्याला देतं आहे. पण हा निधी देताना अधिकाऱ्यांना खाली फोन असे येतात की पहिल्या तुम्ही पाईपलाईनवाल्याचे पैसे द्या, कंपनीचे पैसे द्या, नंतर कंत्राटदाराचे पैसे द्या. त्याच्यामुळे कंत्राटदार काम करत नाही. तर माझी सरकारला विनंती की तुम्ही अशा प्रकारचा दुजा भाव न करता समप्रमाणामध्ये या निधीचं वाटप करणार का आणि जो खालचा गरीब जो कंत्राटदार आहे त्याला आपण सहकार्य म्हणजे हे मदत करणार का, त्याचं बिल काढणार का? नाही, आपण सांगितलेली माहिती खरी आहे. कॉन्ट्रॅक्टरलाही पैसे देणं हे सत्य आहे. काय पाईपवाल्यालाच दिले पाहिजे असं काही लाड खपवून घेतले जाणार नाही. असं कोणी अधिकारी असला तर त्याची कुचराई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल.